दयाळा तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेने, बोलिलो वचने अति भाविका। तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, तयाची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। पांडुरंगा करू श्री संतांची माथा चरणावरी। ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। जोरात टाळी वाजून सगळेजण भजन करा विठ्ठल। संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली, तत्वज्ञ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज देशपांडे आणि समचरणा पांडुरंगाच्या आई साहेब रुक्माईसह मनापासून चरणाचे लोटांगण घालून संपूर्ण सृष्टीचा आणि संप्रदायाचा आराध्य दैवत भगवान श्री सिद्धेश्वरांना जोरात टाळी वाजवून साधकांचे मायबाप, ज्ञान्यांचे राजे,
कैवल्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलींना 727व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने विश्वशांती केंद्र आणि गुरुदेव श्री विश्वनाथजी कराड साहेब आणि कराड कुटुंबियाच्या मंचावरील सर्व उपस्थितांच्या आणि लाखो वारकऱ्यांच्या वतीनं जोरात टाळी वाजवून माऊलीला कोटी कोटी पुण्यसलीला मायमाता इंद्रायणी आणि इंद्रायणीच्या पवित्र तीरावर 84 सिद्धांच्या सिद्धांना मनापासून वंदन करू। दरवर्षीच्या नियमाप्रमाणे संजीवन समाधी सोहळ्याची सेवा आपल्या कृपेनं हे 21वे वर्ष आमच्या जीवनात माऊलीच्या सेवेचं पूर्ण होत आहे। उपस्थित सर्व गुणीजन महाराज मंडळी गायक वादक आणि सगळ्या वारकऱ्यांना मी मनापासून पायाला स्पर्श करून नमस्कार करतो। शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा अभंग सेवेला घेतलेला आहे। सप्ताहाची परिसमाप्ती काल्याच्या कीर्तनानं होत असते। काल्याचा एक अभंग घेऊन आपण या सप्ताहाचा समारोप करत असतो। काला दहीभाताचाही असतो, हरिनामाचाही असतो आणि खरा काला असतो जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा। आणि तोच काला ज्ञानोबरायांनी केल्यामुळे त्याला काल्याचेही कीर्तन असं म्हणतात। ज्ञानोबरायांचं वर्णन कोणत्याही पंथात आलेल्या संतांनी केलं नाही असं आज मितीपर्यंत घडलं नाही। त्यामुळे वेळ कमी असल्याने अवघ्या 22 वर्षाच्या कालावधीत मानवी जीवन धारण केल्याच्या नंतर ज्यासाठी देह मिळाला ती इति कर्तव्य एवढ्या श्रेष्ठपणाने पार पाडली। त्यामुळे त्यांचं जीवन चरित्र सांगायला किमान 22 तरी दिवस द्यावे लागतील। तर 22 मिनिटात कसं शक्य आहे? ज्ञानोबरायांचं वर्णन करत असताना वर्णन करणारी व्यक्ती त्या पात्रतेची असावी। माझं तेवढं वय नाही, माझा अधिकार मुळीच नाही, माझा हेतू नाही, फक्त उद्देश आहे। सूर्याचं वर्णन कोणी करावं? सूर्याचं वर्णन करणारा दुसरा सूर्य लागेल। यच्चयाव सृष्टीमध्ये सूर्याचं वर्णन करण्यासाठी दुसरी तेवढी व्यक्तीच नाही। पहिलवानाचं वर्णन कोणी करावं? ज्याला चालताना चक्र येतात त्यांनी। पहिलवानाचं वर्णन दुसऱ्या पहिलवानाने, गायकाचं वर्णन दुसऱ्या श्रेष्ठ गायकाने करा। वादकांचं महत्व श्रेष्ठ असलेल्या अजितजी लोहार तुम्ही आता वाजवताय तर तुमचं वर्णन बापूंनी केलं पाहिजे, त्या दिवशी तुमचं सार झालं। तसं संतांचं वर्णन शब्द कोटीतच बसत नाही। कुण्या कवीनं, व्याख्यानकारांनी, कीर्तनकारांनी, भागवतकारांनी, प्रवचनकारांनी, समोस प्रबोधन करणाऱ्या लोकांनी शब्दांच्या मांडणी करून संतांचं वर्णन होईल एवढी पात्रता आपल्या कुणामध्येच नसल्यामुळे उग्याची माथा ठेवीजे चिरणी याची बुद्धीला यथावकाश स्पर्श होईल त्या ज्ञानाचा तेवढंच। ज्ञानोबरायांचं वर्णन नाथ महाराजांनी केलं। संतांचा महिमा संतची जाणती दुर्लभ या गती अनेकांशी। कधी कधी लोक संतांची टीका करत असतात, निंदा करत असतात। तुम्ही मुळीच लक्ष द्यायचं नाही, कारण संतांनी संतावरती आज मितीपर्यंत टीका केली नाही आणि ज्यांनी टीका केली ते संतच नाही। पण ज्ञानोबरायांचं वर्णन कसं केलं जातं? या संपूर्ण सृष्टीचा मूलाधार, मूळ शक्ती जी आद्य आहे, मध्य आहे, अंत्य आहे,
त्रिकालदर्शी आहे, त्रिलोक व्यापून आहे, अनंत ब्रह्मांडाला व्यापून आहे, अशा संपूर्ण सृष्टीचा मूलाधार असणारं ऊर्जात्मक, सृजनात्मक आणि प्रतिपालनात्मक अशा तीनही स्वरूपाचं जे रूप आहे ते ओंकार स्वरूप, ज्यामध्ये आपण ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही जी व्याख्या करतो त्या व्याख्येचं हे स्वरूप आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराज हे मूळ स्वरूप आहे, मध्यही स्वरूप आहे आणि अंतीही स्वरूप, कारण ते ज्ञान सूर्य आहे, ओंकार स्वरूप आहे. आपण मृत्यू लोकामध्ये विद्यमान वर्तमान या भगवान सूर्यनारायण, ब्रह्मांडामध्ये अशी कोट्यावधी सूर्य आहेत, एक नाही, कोट्यावधी पृथ्वी आहेत, अनंत तारे आहेत, अनंत ब्रह्मांडे उदरी आणि हरी हा बालक आनंदा. कोट्यावधी सूर्यांना तेज देणारी कोण मूळ शक्ती? जी आद्य शक्ती आहे, ती शक्ती या ब्रह्मांडाला जशी ऊर्जा देते तसं जीव नामक सृष्टीमध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला त्यातून उद्धार होण्यासाठी जी शक्ती लागते, प्रकाश लागतो, तो आत्मप्रकाश, ज्ञान प्रकाश. आणि त्या ज्ञान प्रकाशाचं मूर्तिवंत स्वरूप भगवान श्री ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञान सूर्य आहे. कोणते सूर्य आहे? ज्ञान सूर्य आहे. त्यांच्या एखादा कण तरी आपल्याला लागावा. भगवान सूर्यनारायणाचं कधी कधी ढगामुळे दर्शन होत नाही, पण किती जरी ढग आले तरी त्यांच्या प्रकाशाची जाणीव प्रत्येकाला होत राहते, यावानी व्यवहार चालत राहतात. तसं परमार्थात आल्यानंतर आत्मस्वरूपापासून वंचितच असणाऱ्या लोकांना जरा जरी ज्ञान झालं तरी तेवढ्या ज्ञानाच्या बलावरती सुद्धा ते तरुण जाऊ शकतात. परंतु किरण मात्र इथूनच आहे. सुखाची किरण, मुक्तीची किरण, आत्मस्वरूपाच्या लहरी ब्रह्मांडात जिथे जिथे कुणाला सुख होत असेल त्या सुखाचं मूळ टावर आळंदीमध्ये. तुम्ही मोबाईल वापरता ना, मग मोबाईलला एका टावर मधून रेंज येत असते. तसं ज्यांना ज्यांना सुख पाहिजे असतील त्यांनी त्यांनी आळंदीकडे यावं, कारण सुखाच्या सर्व लहरी येथून प्रक्षेपित होतात. सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी. ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानदेव तू कैवल्यम याच अनुषंगानं म्हटलेलं आहे. याची आवत आज इंद्रायणीच्या तीरी बसलेल्या सगळ्या भाविकांना मी विनंती करेन. जीवाला सातत्याने सुखाची अपेक्षा असते आणि पूर्ण किंबहुना पूर्ण सुखी जर तुम्हाला व्हायचं असेल तर आज तुमच्या बुद्धीचा निश्चय पक्का करा की या जन्मासह पुढच्या जन्माची सगळी सुख केवळ ज्ञानानेच मिळतात आणि त्या ज्ञानाचं मूळ केंद्र आळंदीत असल्यामुळे मी या मूळ प्रवाहामध्ये आलो अशी दाखवण्यासाठी. म्हणून ओम नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वर महाराजांचं असं वर्णन जर आपण करत गेलो तर वेद, शास्त्र, पुराण ही थकलेली आहेत या स्वरूपाचं वर्णन करता करता नाथ महाराजांच्या अभंगाच्या वरून सहज जात असताना, चिंतन करून जात असताना, या सृष्टीमध्ये जर कुठे काळी कुणाच्या घरामध्ये जर अंधार असेल तर या वर्तमान सूर्याचा एक तरी कण त्या घरात जरी आला तरी ते घर प्रकाशित होतो. पण तसा जर प्रकाश नसेल तर लोक त्याला टॉर्च वापरतात, बॅटरी वापरतात. बॅटरी हा सूर्याचा प्रकाश नाही, तो उपप्रकाश आहे. तसं ज्याच्यावर ज्ञानोबरायाची कृपा झाली नाही त्याने असं समजावं आपला पाठ केलेल्या बॅटरीचा प्रकाश. कोणता प्रकाश आहे?
बॅटरीच्या प्रकाशामध्ये जमलेल्या लोकात आपण वासरात दंगडी गाय शहाणी असं समजून चालायचं. मग ते ज्ञान ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुम्ही शिल्लक राहणार नाही. तुमचा देहभाव, तुमची ममता, तुमचं जन्ममरण, तुमची दुःख, अनंत जन्माच्या दुःखातून सुटका होण्याचं जगामध्ये आळंदी शिवाय दुसरं कुठलंही ठिकाण नाही. जगातली सर्व ठिकाणं ही भावनेची आहेत, श्रद्धेची आहेत, दुःख हरण करण्याची आहेत, प्रसाद देणारी आहे, भगवंताच्या अवशेषाची ती ठिकाणं आहेत. परंतु ज्ञानाचं कैवल्य ठिकाण आळंदी शिवाय दुसरं कुठेही नाही. म्हणून 727 वर्ष पंथाचे संताचे विविध प्रकारचे लोक आज आळंदीमध्ये उपस्थित असतात. आज जी व्यक्ती आळंदीत नसते ती ज्ञानापासून हजारो कोस दूर आहे किंवा ती गुरु परंपरेतलीच नाही असंही सिद्ध होतं. पाठीमागच्यांना आवाज द्या. ओम नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानोबरायांच्या दरबारात आल्याच्या नंतर आपल्याला काय अपेक्षा असावी? तर सूर्याचा एक कण जसा जीवन प्रकाशित करू शकतो, सृष्टी प्रकाशित करू शकतो, तसं या जीवनाला जर सुखी करायचा असेल, उद्धार करायचा असेल तर ज्ञानोबरायाचा कृपेचा एक कण तरी आपल्याला लाभावा. आणू या शब्दाचा अर्थ होतो लहानात लहान, लहानात लहान, लहानात लहान. माझी पात्रता नसेल तुमच्यापर्यंत येण्याची, माझा अधिकार नसेल तुमच्यापर्यंत येण्याचा, परंतु मी तुम्हाला शरण असल्यामुळे एक छोटासा तरी माझ्यावरती अनुग्रह असा शब्द वापरला. अनुग्रह, ग्रह हे काय प्रकार आहेत? या सृष्टीच्या संदर्भाने दबावाने जे चालत असतात त्यांना ग्रह असं म्हणत राहायचं. आणि सगळ्या दबावाच्या नंतर जेव्हा लोकात आपण राहतो तो लोक आपल्याला स्वस्त कोणते लोक राहू देत नाही. तुम्ही आज ऐका माझ्याकडनं, ज्या लोकांचा दूषित आणि दुराग्रह झालेला आहे अशी लोक सृष्टी सुखानं जगत. ती वरचे ग्रह सोडून द्या ते आहेच, शनी मंगळ राहू केतू, त्यांचे ते इतका त्रास देत नाही. ऐकताय ना कीर्तन? निश्चिंत व्हायचं. आज शनी मंगळ राहू केतू हे जे ग्रह आहेत हे ग्रह कधी त्रास देतील तो भाग वेगळा, पण आपल्याला त्रास कुणाचा होतो? दुराग्रही माणसाचा. माझंच लोकांनी ऐकलं पाहिजे. मी म्हणतो तेच की ज्याच्या डोक्यात बसलेलं आहे काही सगळ्यात मोठे ग्रह लागलेले. त्याच्यामुळं 2023च्या आळंदीतून जात असताना फक्त दुराग्रह सोडायचा. काय सोडायचा? पण तुम्हाला काहीतरी ग्रह लागतोच. मग सवय जर झाली असेल तर हा ग्रह ठेवा ना. येईन त्याला जेवून जायचा काय करा, जो आला आपल्या घरी त्याला मुक्कामी राहायचा काय करा, आग्रह. जो कीर्तन प्रवचनाला आला त्याला माळ घालायचा काय करा, आग्रह. ज्याने माळ घातली त्याला ज्ञानेश्वरी गाथा घ्यायचा काय करावा, आग्रह. तर कीर्तन आपण लय ऐकली. हा, मी बोलत नाही, माझ्याकडनं माऊली बोलावून घेते. मी कुणाला कंबर बांधून उपदेश करायला या मंचावर येत नाही, कुणाचं मन दुखवायला येत नाही, कुणाला टाकून बोलायला येत नाही. पण आपल्यातलं काही पडून जावं आणि काहीतरी सत्य आपल्याला घडावं म्हणून ही सेवा असल्यामुळे आज आपल्या मनातले सगळे दूषित ग्रह इंद्रायणीच्या पाण्यात सोडून द्यायचे. हे दूषित ग्रह कानानं येत असतात. काही कारण नसताना मी रूम मध्ये गेल्याच्या नंतर एका साध्या माणसानं माझ्या कानात येऊन सांगितलं की उद्धव बापूंनी तुमच्याबद्दल असं असं सांगितलं. बापूंना कल्पनाही नव्हती, पण त्या हलक्या कानाच्या मनाच्या माणसाने माझ्या कानात सांगितल्यामुळं कीर्तन होईपर्यंत माझा उद्धव बापूविषयी काय राहिला. हे रामायणाची कथा इतकी सुंदर आहे. राम प्रभूचा सकाळी अभिषेक होणार होता 11 वाजता. अयोध्या नगरी सजली होती. ऋषी मुनी पाहुणे सगळे काही आले होते. आता आपण कराड फॅमिली माऊलीचे बद्रीनाथांचे जर सोहळे अशा वैभवात करतो, अयोध्येतला सोहळा किती वैभवाचा असेल. मग अशी सगळी तयारी होत असताना काही माता
उद्या कोणत्या साडीवर मी चांगली दिसेन म्हणून साडीची सेटअप करत होतो. महिलांचं असतं ते. आणि अशी सेटअप करत असताना सेटअप बिघडणारी एक हलक्या आणि कानाची मनाची बाई तिथे येते, हाताखाली सेवाला ठेवलेली, आणि ती सीता कैकेयी मातेच्या मनामध्ये विष कालवते. आणि परिणाम काय होतो नीट ऐका. देव येत राम प्रभू, माणसाचं नाही बोलत मी, विश्वाची मालकीने सीता माता त्यांच्याबद्दल बोलतो. काहीच नका देऊ, फक्त लोकांना ऐकू देत. पटापटा मॉनिटर कमी करा. ऐका माय बाप सज्जन हो, लोकांच्या काना मनाला गोड लागून भुलवणारा कीर्तनाचा भाग वेगळा असतो. कथा मनोरंजन करून नाव वाढवण्यासाठीचा कार्यक्रम वेगळा असतो. पण जीवनाच्या अस्तित्वाला जिथं धोका असतो तिथं अतिशय सावध होऊन राहायचं असतं. मी कथा श्रीरामांची सांगतोय की ज्या प्रभूंचा सकाळी 11 वाजता अभिषेक व्हायचा, त्यांच्या आईच्या कानामध्ये एका हलक्या बाईनं दुराग्रह सोडल्यामुळं रामाचा राज्याभिषेक टळला आणि त्याचा कडू प्रवास चक्क 14 वर्ष वनवासात गेला. पाया पडतो आजपासून कोणाच्या बद्दल जर तुमच्या मनात काही असेल तर त्याला पाया पडतो, माझ्या पायावर इथं इंद्रायणी सोडू. ही माणसं एवढी बेजार काय आहे, दुःखी काय आहे, दुश्चित काय आहे. एखाद्या माणसाचं गावाकडे पटत नसेल आणि योगायोगाने ते जर समोर समोर बसले तर त्याचं त्या मागच्या वर्णाने इथं तोंड पडत. काय दुराग्रह, काय दुराग्रह वाईट आहे. म्हणून तुम्ही सगळेजण यावर्षी सगळ्यांनी सगळं सांगितलेलं. मी एवढंच सांगेन, फक्त कोणाविषयी मनात आतापासून काहीच ठेवायचं. जे खळांची व्यंकटी, सुरुवात कोणापासून करायची, कोणापासून करायची सुरुवात? मग 7 दिवस मंचेची सेवा करत असताना कधी कधी मी इंगोले महाराजाला काही रागान बोललो असेल, खंडारे महाराजाला काही बोललो असेल, यांना काही बोललो असेल, त्यांना काही बोललो असेल, पण मी बोललोच नाही तुम्हाला. मला मालकाच्या सेवेच्या त्रुटी होऊ नये यासाठी त्यावेळेपुरता रोल होता, आता नाही, तो गेला. म्हणून मोबाईल मध्ये जर डाटा जास्त झाला, मोबाईल जर हँग व्हायला लागला तर बनवणाऱ्याने त्याला एक डिलीट नावाचं बटन दिलेलं आहे, नाही तर मोबाईल फुटला असता ना. मोबाईलचा डाटा काढून टाकण्यासाठी संध्याकाळी एक क्लिक मारली की सगळा डाटा पूर्ण क्लिअर होतो, मोबाईल हलका होतो. तसं समजत नसेल तर धरणं बांधल्याच्या नंतर जर अति पाऊस रात्रीच पडला आणि जर धरणात पाणी आलं तर ते धरण फुटू नये म्हणून त्याला एक सांड दिलेला असतो, आउटलेट. तसं यावर्षी पाया पडतो तुमच्या, काही ऐकायचं काही करायचं पण एक आउटलेट ठेवून द्यायचं, बिलकुल काही ठेवायचं नाही. या अण्णा, परवा दिवशी मी एका बाबाला कीर्तनात बसत होतो. अशी लोक येतात दुपारच्या कीर्तनाला. मी त्या बाबाला, वयस्कर बाबा होतो, त्यांना म्हणलं यांच्या शेजारी बसा. ते माझ्यावरच धावले. काय म्हणले, मी त्याच्या शेजारी बसणार नाही. म्हणजे काय झालं म्हणे, यांना आज 3 वर्ष मला मंचावर उठवून दिलं होतं, आता 3 वर्ष झाले त्याला. अशा पिढ्यानपिढ्याचे जन्मजन्माचे राग विकार क्रोध घेऊन जर तुम्ही आनंदीत बसला असाल तर तुम्ही इथे कधी सुखी होणार नाही. माऊलींनी सांगितलंय आपल्याला, आजपासून मला कोणाबद्दल काहीही राग धरायचा नाही. म्हणून परवा बोलता बोलता आदरणीय साहेब बोलून गेले की जगामध्ये माऊली इतकं सहिष्णुतेचं अंतकरण पुन्हा पुसलं झालं. किती सहन करायचंय, किती सहन करायचंय जगाचं. आपल्या भिक्षापात्रात लोकांनी शेण घातलं, आपल्याला रस्त्यानं चालू दिलं नाही, आपल्या मायबापाला जीव द्यावा लागला, लोकांनी नको तितकी प्रतारणा केली, उपहास केला, टिंगल केली, जीवन छिन्न विच्छिन्न. अहो, संसारच रंगू दिले नाहीत, संसार होऊच दिले नाहीत. आणि ज्यांनी संसारच होऊ दिले नाहीत त्यांनी सगळ्या जगावरती कधीच राग न करता
अंतकरणच एवढं विशाल केलं की या दरबारात जो येईल त्याचा संसार सोन्याचा हो झाल्याशिवाय अवघाची संसार सुखाचा करेन सगळ्याचा. आजपासून हे मोकळं करा, काही ठेवू नका. याचा परिणाम काय होतो मी काय सांगितलं तुम्हाला. जर तुमच्या मनात जर कोणाविषयीच राग नसला, एक दिवस असाच येतो जो तुम्हाला द्वेष करतो, जो तुमची टीका करतो, तोच तुमच्या पायाशी येतो. का? कारण सहन करणारी व्यक्ती एवढी मोठी होत असते की त्रिभुवनाला सुद्धा आपल्या हृदयात ठेवत असते. म्हणून ही ताकद एवढी आहे. तो अनुग्रह माझ्यावरती व्हावा हे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. ओम नमो ज्ञानेश्वरा. कमालीची नम्रता, पराकोटीची विनयता. तुम्ही ब्रह्मस्वरूप, तुम्ही विष्णू स्वरूप, तुम्ही शिव स्वरूप, तुम्ही सत्वगुणी, तुम्ही रजोगुणी, तुम्ही तमोगुणी, तुम्ही कालदर्शी, जे जे काही तुमचं स्वरूप असेल, मी तुम्हाला पूर्णपणे समर्पित शरण आहे. तुमची फक्त माझ्यावर जराशी काय व्हावी, कृपा. जीवनामध्ये दिलेल्या वस्तू आयुष्यभर पुरत नसतात, पण कृपा नावाचं असं काही दान आहे की ते या जन्मात, पुढच्या जन्मात, पुढच्या जन्मात, पुढच्या जन्मात, पुढच्या जन्मात कृपादान केले संती कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, कल्पांती सरेना. व्यवहारामधलं धन कमवत असणाऱ्या सगळ्या लोकांच्या लक्षात आणून देतो, आपण कमवलेली संपत्ती आपलं मुले पुढे टिकून ठेवतील याची गॅरंटी नाही. आध्यात्मिक संपत्ती आणि वारसा, मनशांती आणि कीर्ती अशी संपत्ती आहे की हजारो पिढ्या नव्हे सृष्टी चक्र जोपर्यंत चालत राहतो तोपर्यंत ही संपत्ती संपत नाही. म्हणून आळंदीत आल्यावर माझ्यावर माऊलीची कणभर कृपा व्हावी यासाठी असं वागावं, आणि कृपा होण्यासाठी त्यांना जे आवडन त्या नियमात आपण बसलं पाहिजे. तुमचा अनुग्रह कशासाठी 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 तर मनुष्य एका गावात प्रसिद्ध असतो, त्याला सरपंच असं म्हणतात, त्याला ओळखतात. तालुक्यात ज्याला ओळखतात त्याला पंचायत समितीचा सभापती म्हणतात. जिल्ह्यात ओळखतात त्याला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणतात. जिल्ह्याला खासदाराला जिल्हा ओळखतो, मुख्यमंत्र्याला महाराष्ट्र ओळखतो, पंतप्रधानाला देश ओळखतो, एखाद्या मोठ्या माणसाला सगळं जग ओळखतं. पण त्रिभुवनात कोणी ओळखीत नाही, पाताळात कोणी ओळखीत नाही. तुम्हाला जर पाताळात गेलात तरी मान पाहिजे असेल, स्वर्गात गेलात जरी मान पाहिजे असेल, आणि मृत्यूलोकात जरी मान पाहिजे असेल, असताना पाहिजे असेल, आणि तुम्ही नसताना जरी तुम्हाला तितकाच मान पाहिजे असेल, तर तुम्ही माऊलीला शिरंजा त्रिभुवनातले पावन व्हाल. अभंगाच्या Oh
एकेरी तोडा आणि एकेरी सोडा. पावन शब्दाचा अर्थ काय होतो? तुम्ही सगळेजण प्रयत्न करता श्रीमंत होण्यासाठी, प्रसिद्ध होण्यासाठी, लोकांनी आपलं मानावं यासाठी. आज नवीन शब्द ऐकून जायचं, मला पावन व्हायचं म्हणायचं. काय व्हायचं? पावन. पण पावन शब्दाचा लय विपर्यास केला महाराष्ट्रातल्या लोकांनी. चांगलं नारळ लोक आणतात नारळ देवाला फोडायला, खाते हेच. पण ते जर खवूट निघलं काय म्हणते बापू? असं खवूट कुठं पावन होत असतं का? काय घ्यायचं आपल्याला? आपल्याला प्रसिद्ध नाही व्हायचं, सिद्ध नाही व्हायचं. काय व्हायचं? फक्त पावन. पावन या शब्दाचा अर्थ काय होतो? इथे येऊन जरी बसले तर मनाच्या इच्छा पूर्ण होतात, त्याला म्हणतात पावन. इथली माती उचलून जरी कपाळाला लावली तरी त्याला काय म्हणतात? पावन. माऊली म्हणलं तरी काम होतंय, त्याला काय म्हणतात? पावन. मग पावन या पदावर जायचं असेल तर अक्कामाईच्या प्रतिमेकडे पहा. ही पावन जीवनाची व्याख्या. पण त्या जीवनाची तुम्ही कधी पावन आम्हाला कधी पावन? लोक म्हणते त्याच्याजवळ जाऊन बसा ना, ते म्हणते तो पावतो का आपल्याला? कोण पावन? तुम्हाला पावन जर व्हायचं असेल तर माऊली अशी शक्ती आहे की ती पतितालाही सुद्धा पावन करते. सोडा चांगल्या माणसाला तर कोणी बोलवून नमस्कार करण, पण ज्याला उपेक्षा केलेली आहे, ज्याला टाकून दिलेलं आहे, ज्याच्या जगण्याला काही अर्थ राहिला नाही, माणसाचं सोडा. मी तुम्हाला झाडाचं दगडा मातीचं सांगतो, ज्ञानोबराय काय ताकद देऊ शकतो. हे ज्या दगडावरती तुम्ही बसलात ना, हे दगड जर दुसरीकडे कुठं असते तर ते पावन थोडी झाले असते, दगडच राहिले असते. पण या दगडावरती जेव्हा तुम्ही अंग टाकताना तेव्हा दगड सुद्धा एकमेकाच्या कानात म्हणते पावन झालो रे, पावन झालो. कराड साहेबांनी इथे बसवलंय आणि संतांचे पाय आपल्याकडे लागले. एक पायरी पण बोललेली आहे, तळे रुडीला पायरी संत पाय देती. दगड सुद्धा पावन होतो. तुम्ही फक्त लय मोठं कीर्तन नका ऐकू, इतके चांगले वागायला सुरुवात करा. नको काही, फक्त आपणच कोणाला पावलं पाहिजे, पीडा नाही दिली पाहिजे. जिकडं जाईन तिकडं लोकांना त्रास द्यायचा काम नाही करायचं. पावन झाला पाहिजे. पावन. आळंदीचा कार्यक्रम पावन झालेला आहे. मग तुम्हाला एक प्रकार सांगून जातो, बरोबर 11:30 येऊन समाधी प्रकरणाकडे आपण जाऊ. हे माऊलीने जेव्हा सगळे लोक जमवले इथं, तेव्हा ह्या पताका पण आल्या, ह्या दिंड्या. आता हे पताका आहे ना, सगळ्यात जास्त मान यायला आहे. सगळे लोक खाली आहेत, लाखां लोक आहेत, पण वर काय कोण? पताका आहे. ते पताका ह्या अशा कपड्याच्या नाही चालत वार करायला, गावाच्या पताका, जुन्या पताका. त्या पताकाकडे नाही पाहायचं. साधे माणसं चालतात आम्हाला, लय हाय पाय नाही चालत, साधे साधे. तर हे पताका सगळ्या इथं आणल्या. आता पताकाला येळू लागतो. मग ते काडी घेण्यासाठी ते येळूकडे गेले. ते चंदन आणि येळू असे शेजारी उगले होते आळंदीचे. तिकडे पाहायचंच नाही, आपणच पाहायचं का आपल्या शेजारी एक बरा येईन, एक सुवास देतो आणि एक बेजार करतो माणसाला. येळू म्हणजे ताईट माणूस, बेजार करणारा, अभिमानी, अहंकार. चंदन काय केलं? चंदनाने सगळ्या झाडाला सुवास दिला, बघा, येळूला नाही दिला. म्हणजे येळूला का दिला नाही? म्हणजे येळू वाकत नाही म्हणून दिला. ते येळूले ताट ते येळूने तक्रार केली की मला सुवास का देत नाही? चंदन म्हणला तू पाया पड, मी तुला लगेच सुवास देतो. तो म्हणला पाया पडायचं सोडून बोला. ते म्हणले परमार्थात पाया पडणं हेच तर भांडवल आहे. पाया पडावे हे माझे भांडवल. गुरुजू जेव्हा जेव्हा समोर येतील, काय वेळातून 10 वेळा, तर 10 वेळा नमस्कार केला पाहिजे. 200 ओव्या गेल्या नाहीत ज्ञानोबरायांच्या श्रीगुरूंना वंदन केल्याशिवाय. पुनश्च एकदा एका विक्षेप आला होता थोडासा. चंदनाच्या अंगात सुवास आहे, चंदन बोरी बाबडेंना सुवास देतो, पण येळूला देत नाही. का देत नाही? तर तो ताईट आहे, गर्विष्ठ आहे. येळू पहिला सरळ होता, पण ते इतीवर जे कांडे पडले का त्याला ते जळून जळूनच पडले. तसे माणसं जन्माता लय निर्मळ होते, पण यायला ज्या कांड्या पाड्या ना जाग्या जाग्यावर, अशा भावकीच्या, दुश्मनीच्या, रागाच्या, क्रोधाच्या, त्याच्यामुळे ज्या पोटातच पिलर पडलेले आहेत. असे जागी 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 असा येळू माऊलीकडे आला आणि ज्ञानोबरायाकडे तक्रार केली. म्हणले चंदनाने सगळ्याला सुवास दिला पण मला दिला नाही. ज्ञानोबरायच ते
हे आपल्या दरबारात सगळे माणसं चालले पाहिजे. ज्ञानोबरायांनी काय केलं माहितीये का? त्या येळूचा स्वभाव जाणला की हे काही केल्या वाकणार नाही. माऊलीच त्या माऊलीने एक झेंडा घेतला आणि त्याच्या डोक्यात वरून घातल्या बरोबर योग गर्विष्ठ माणूस काय सांगू लागला बाकीच्या येळूला, माऊलीन मला कपडे केले म्हणे. माऊलीचा मी सगळ्यात जास्त आवडतो, माऊलीन मला कपडे केले. पहिल्या दिंड्या काढायच्या ज्ञानोबरायांना, म्हणजे दिंड्या काढायच्या तर टाळ पखवास पुढं चालणार, तर हे कानात जाऊन फुसफुस करू लागलो माऊलीच्या. ते म्हणलं बा आपण मोठे माणसं आहे गावातले, आपल्याला मागं चालणं जमत नाही. म्हणजे मग म्हणजे तुमचे टाळ पखवास मागं घाला, हे म्हणणारे टाळकरी मागं घाला. म्हणजे मग मला पुढं जाऊ द्या. ते म्हणे अरे तुला गाणं येत नाही, वाजिता येत नाही, साधा लाकूड माणूस तो आपलं, तिकडं नका पाहू, तिकडं पाहायचंच नाही. आपल्या भोवतीची येळू किती बेजार करते. म्हणजे अरे भल्या माणसं काठी तू कशाला जातो पुढं. ते मला बा मग आपल्याकडून दिंडी काही होणार नाही. स्वभाव कुठंच बदलत नाही. माऊलीनं कपडे घातल्यानंतर झेंडा पुढे चालला, मग त्याला बरं वाटलं. तर ते बाकीच्या झेंड्याला काय म्हणू लागला, याला म्हणते जीवन. सगळे घातले का नाही माग टाळकरी वाजणारे. ते माऊली शेवटी अर्थ काय होतो, पावन झालो चराचरी. आळंदीतून असं जीवन जगायचं की पाताळात जावो, स्वर्गात जावो, जगात कोणाजवळी जावो, आपण गेलो की आपण पावन जावो. मग ह्या सगळ्या ताईसाहेब दिंड्या गेल्या आळंदीतून पुण्यात. पृथ्वीवरती असं एकच गाव आहे, त्याचं नाव आहे पुणे शहर. इथे 10 लाख लोक 3 दिवस मुक्कामी असतात, 2 दिवस तर असतातच असतात. हे 10 लाख लोक पुण्यात गेले की ह्या पुण्याच्या महिला दिंडी माऊलीची म्हणून ओवाळायला येतात. आता आपण स्टॉल टाकतो. जशा महिला धावल्या, समोर कोण होत, येळू. मग या महिलेने काय केलं, त्या येळूवाल्याला अष्टगंध बुक्का लावला, येळूवाल्याचे पाय धुतले, येळूला बी पाणी टाकलं, त्याला बी अष्टगंध लावलं. ते लगेच टाईट झालं. या सगळ्या पालख्या मुक्कामी गेल्या. मुक्कामी गेल्याच्या नंतर विचारलं म्हणजे येळूचं काय करायचं. माऊलीने कानात सांगितलं, हे जेवढे टाईट आहेत ना हे सगळे बांधून ठेवा, हे सुखानं राहत नाही. त्या सगळ्या येळूचा गुच्छा केला, त्याला असं बांधून टाकलं. कारण ते जर इकडं तिकडं फिरले तर लोकांच्या पंक्ती बुडतील, लोक नीट जेवणार नाही आणि मग जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला. चला आपल्याकडे वेळ कमीच आहे. असा हा दिंडी सोहळा पंढरपुरापर्यंत गेला. काला झाला, सगळे लोक निघायला लागले आणि येळू माऊलीच्या जवळ जाऊन रडायला लागला. म्हणजे काय झालं रे आता. ते म्हणले माऊली महिनाभर लई सोय झाली. म्हणजे मग आता गावात गेल्याच्या नंतर मला येळू कोण विचारणार. गावात कोणीतरी मरण, मला उचलून नेतील, आपल्या तिरप्या करतील, त्याच्यावर गाडगं ठेवतील, आपला काय शेवट वाईट व्हायचा. माऊली म्हणले तुला परमार्थ करा वाटतो. म्हणजे हो मला परमार्थ मनातून करा वाटतो. म्हणले मनातून. तुला सगळ्याचं बरोबर असं वाटत होतं का. ते म्हणले आजवर होत नव्हतं, पण आता जर मोठा झालो तो सगळ्याचं बरं कर. म्हणले मग एक कर, तू काळजी करू नको, मी तुला सगळ्यात मोठा करेन. म्हणजे कोणाकोणापेक्षा. म्हणले गावात जेवढे श्रीमंत आहे त्यांच्यापेक्षा तुला मोठा करेन. म्हणले हो राव, मग हेच पाहिजे मला. गावात जेवढे प्रसिद्ध आहे त्यांच्यापेक्षा तुला जास्त प्रसिद्ध करेन. बरं. गावात जेवढे घरं आहे श्रीमंताचे बंगले त्याच्यापेक्षा तुला मोठं करेन. बरं. गावात जेवढे मंदिर आहे त्याच्यापेक्षा तुला मोठं करेन. बरं. गावात जेवढी देव आहेत का, म्हणले त्या देवापेक्षा तुला मोठं करू. बरं. आपल्याजवळ तर काहीच नाही. म्हणले करीन. म्हणले कसं काय. म्हणले तू फक्त गावात जा, मी बरोबर काम करतो. येळू गावात आल्याबरोबर एक जणाला मंदिरावर कळसावळ झेंडा लावायचा होता. त्यानं या झेंड्याला धरलं, येळूत घातलं आणि एवढं मोठं मंदिर, देव खाली, मंदिर खाली, गाव खाली, बंगले खाली, घर खाली, लोक खाली, मंदिराचं बांधकाम खाली, तो कळस खाली आणि झेंडा गेला कळसाच्या. असंच आहे. झेंडा गेला कळसाच्या वर. तो पैशानं जात नसतो, तो बुद्धीनं जात नसतो, तो सत्तेनं जात नसतो, तो पावन झाल्यावर जातो. हा आमचा झेंडा, ही सोन्याची पताका आहे. हे झेंडा आहे. हे कुठं गेली आता ही. हा म्हणजे ती मी जे म्हणतो ना ते मनातून म्हणत असतो. काय म्हणत असतो. या आळंदीला या देहुला पहा संतांचे स्थान हे माऊलीचे धाम हे, माऊलीचे धाम हे, विश्वनाथांचे काम हे. ही पताका, ही पताका विजयाची पताका आहे, जीवनाचा विजय.
मनुष्य जन्मात आल्याच्या नंतर जे करायला पाहिजे होतं ते ज्या दिवशी घडलं का तशी आपली पताका व्हायला पाहिजे. पण पताकाचे अर्थ चुकीचे झाले. पताका कोणी माणसानं लावायची, कोणी खांद्यावर घ्यायची? ज्यांनी संसार जिंकला त्यांनी पताका घ्यायची, ज्यांनी वासना जिंकली त्यांनी पताका घ्यायची, ज्यांनी विकार जिंकले त्यांनी खात्यावर पताका घ्यायची. आणि जो यमाच्या बापाला भेटच नाही इथून पुढे त्याने खांद्यावर पताका घेऊन सोहळ्यात चालायचं. तुम्ही कोणाजवळ पताका देता? ज्याला कोणी विचारित नाही, भिशीचे पैसे भरीत नाही, येळेवर हरिपाठ येत नाही. मग असे चुकीचे माणसं पताकाला टाकल्यावर ते हरिपाठात जर बिस्किट वाटीत असले तर तिकडच पळवतील. त्या पताका कुणाच्या पताका? आमची सोन्याची पताका ही धातूची जरी असली तरी अक्षय कीर्तीची पताका आहे, पावन करणारी पताका आहे. माझं असं जर वाटत नसलं तुम्हाला, सगळ्याला आता मंदिरात जाता येणार नाही, एवढी गर्दी थोडी जाणार आहे, लाखांनी गर्दी आता. मग तुम्ही एक काम करायचं, माऊलीचा कळस जरी पाहिला ना, ही पताका जरी तुम्ही पाहिली ना तरी तुमचं काम होतं. जळजळीत सोना सळा कळस ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादो. ऐकलंय का? पावन झालो. हा, पावन झालात. पावन जीवनामध्ये पावन व्हायचं असेल तर तुमची कृपा होणं आमच्याकडे गरजेचं आहे. पुढचं आहे का? माऊलीला काहीच लागत नाही तुमच्याकडे ते कला गुण बर का. माऊलीला फक्त लागतं तुमचं हृदय, अंतःकरण. मी कला कुसरी काहीच नाही. मला ताल, स्वर, राग, अमुक तमुक, पूर्व पक्ष, उत्तर पक्ष, शंका, समाधान, मला हे काही येत नाही. माऊली कला कुसरी काहीच नाही. फक्त बोलिलो वचने, तो शब्द ध्यानात ठेवायचा. अतिभाविका. कोणता शब्द आहे? अतिभाविका. अतिभाविका म्हणजे काय? तुम्ही बोलायला जर लागले तर सरळ बसा ना माऊली, ऐका ना माऊली, चला ना माऊली. अतिभाविका शब्दाचा अर्थ काय होतो? माणसाला कधी बाई म्हणलेला आवडत नाही, लय राग येतो माणसाला. तुम्हाला जर म्हणलं वा रे वा राणी, नसलेल्या डोक्या फोडीचा कार्यक्रम सुरू, वारे वाताई, वारे, असं कसं समज? माणसाला सिंह, वाघ, पहिलवान, राजा अशा बढाया द्यावं लागतात माणसाला. तर या त्रिभुवनामध्ये एकच माणूस असा आहे, एकच व्यक्ती असा आहे की ती व्यक्ती माणूस आहे पण जग त्यांना आई म्हणतो. ज्ञाना आई, माऊली 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 माऊली, माऊली 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 शब्दाचे व्हायब्रेशन तयार होत असतात. ताईसाहेब तुम्ही सप्ताहाच्या आरंभाच्या दिवशी सहजच बोलून गेलात की साहेब आपल्याला नेहमी नेहमी हेच का करायला लावतात? तर नेहमी नेहमी जी स्पंदनं तयार होतात ही ज्ञानोबारायांच्या हृदयाची स्पंदन आहे, जी मंचावरती काम करते. इथं हाच ओरा आहे तो. मग ही हृदयाची जी स्पंदन आहेत ना, याला व्हायब्रेशन असं म्हणतात. ही फाउंटन्स अशी कमी होत नाहीत कधी. शब्द आकाशाचा गुण असल्यामुळे आता मी जे तुमच्याशी कीर्तन केले हे हजारो वर्षे आकाशात तसंच राहतं. पूर्वी पटत नव्हतं, पण आता युट्यूबला आहे की, आता फेसबुकला आहे आपण, आता व्हॉट्सअपला आहे आपण. मग युट्यूबला आहे म्हणजे कुठे आहो? म्हणजे संपूर्ण आकाशामध्ये आहे. तसं ज्ञानोबारायांची हृदयस्पंदन येत आहे. म्हणून साहेब नेहमी नेहमी असं बोलायचे की मला असं वाटतं की माऊली इथून चालत गेलेले आहेत तर माऊलीचे पाय आम्हाला दिसले. ज्याच्यात आपला जीव असतो, ज्याच्यावर आपलं प्रेम असतं, ज्याच्याशिवाय आपल्याला कुणाचा आधार नसतो, त्याच्याकडे चालण्या बोलण्याकडे सुद्धा आपला जीव लागत असतो. आणि म्हणून ज्ञानोबारायांची वर्णन करत असताना नाथ महाराजांनी सांगितलं, माऊली मी आलो, काम केलं, ज्ञानेश्वरीची प्रत मी जगाला दिली, हे सगळं जरी खरं असलं तरी मी मात्र तुमच्या पायाचा दास आहे. जनार्दनी तुमचा दास, एका जनार्दनी तुमचा दास. बोला एका जनार्दनी तुमचा बार कुमाई
आळंदीमधलं सगळ्यात मोठं घोषवाक्य आहे, जो जे वांछील तो ते लाभो. मी आज तुम्हाला एवढं सांगेन की तुम्ही माऊलीच्या चरणाशी आलात, इथे येऊन थांबलात, सरध्येयाचे जर असाल तर आजच्या कीर्तनाने तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला जे पाहिजे ते माऊली देईल. कारण काही गोष्टी अशा असतात जीवनामध्ये की ते आपण आईशिवाय कोणाला सांगू शकत नाही. काही दुखणे खूप खराब अवघड जागेचे असतात, ते आपण जगाला सांगू शकत नाही, पण ते आपल्या आईला सांगू शकतो. तसं तुम्ही आज मनात जे आलं ते तुम्हाला मिळू शकतं. वेळ आहे, अजून फक्त 11:30 वाजले. गडबड करू नका पोलावाले, ऐकण्यामध्ये व्यत्यय येतो. थांबा थांबा थांबा, मी सांगतो सगळं. तर या आस काय असन ती माऊली माझी पुरविल म्हणून तुम्ही इथूनच माऊलीकडे पाहा ना. आता हृदयामध्ये माऊलीला बोलवा, हृदय व्यापक करा. तुम्ही थांबला तिथे ध्यान करा, त्यांना सांगा तुम्हाला काय पाहिजे ते. तुमचं पटत नसेल तर गाडग्याकडे पहा, आमच्या दहीहंडीकडे. इथे सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात. हे आळंदी गाव मोठं आहे, हजारांना गाडग्या असतील या गावात. नशीब आणि भाग्य आणि आस उदयाला आली, इच्छा कशी पूर्ण होती ह्या गाडग्याकडे बघा. गाडगं येते व्यवहारात, त्याला किंमत नाही, खापर म्हणतात त्याला. त्याच्यात कोणी आजपर्यंत मीठ ठेवलं असेल, कोणी डाळ ठेवला असेल. ते जुन्या काळात जेव्हा सुटकेस आणि कपाटं नव्हते का, तेव्हा नवऱ्याचे चोरून घेतलेले पैसे किंवा माहेरून आणलेले पैसे ठेवण्याची तिजोरी हे गाडगं. म्हणजे त्याला काय किंमत आहे? मेल्यावरती त्याला लोक विचारते. पण हे खापर इथं का लावलं? जर असा आदेश असता वारकरी संप्रदायाची की चांदीची दहीहंडी करा, आम्ही 1 ग्रामची का होईना केली असती. सोन्याची करा म्हणले ते 1 माशाची का होईना केली असती. पितळाची म्हणली असते तरी केली, गाडग्याचीच का केली? नीट बघा ना तुम्ही. हे गाडगं माती कुण्या गावाची, कुण्या कुंभारानं आणलेली आहे, कशी तुडवलेली आहे, कुठं गाडगं घडलेलं आहे, कुठं विकलेलं आहे, कोण फक्त का. नशीब उदयाला आल्यावर माणसाचं काय होतं आणि इच्छा कशी पावन होते, म्हणून गाडग्याकडे पहा. अरे या गाडग्या इतका सास्त माणसाच्या जीवनात कुणाचाही झाला नाही हो साहेब. या गाडग्याला विश्वशांती मंचानं, जो जगातला सगळ्यात मोठा मंच आहे, या मंचाने या माणसाला आंघोळ घातली या गाडग्याला हो आज. आणि कुणाच्या अंगावर नाही इसरे भारी जरीचे कपडे घातले तैसे जरीचे कपडे. नवरदेवाला सुद्धा इतका श्रृंगार करीत नाही, आम्ही इतकं सजवलंय. कोटी रुपयाच्या घाटावरती कराडसाहेब खाली आहेत, बापू खाली आहेत, महाराज खाली आहेत, टाळकरी वाळकरी खाली आहे, अरे इंद्रायणी खाली आहे, सिद्धांच्या समाध्या खाली आहे, प्रत्यक्ष माऊलीची समाधी खाली, अरे शिवलिंग खाली आहे. पण कृपेनं पात्र झालेलं गाडगं वर जाताना हे पाहण्यासाठीच तर हे बांधावं लागतं. हे ते पाहण्यासाठीच बांधावं लागतं. काय सुंदर हार घातले तो. जिथं जिथून जेवढं अंग सुद्धा उघडं पडू दिलं नाही. ज्याच्या मनात कोणाविषयी रागच राहिला नाही ना, की एक दिवस ते असंच वर जाते बघा. आता विना लावला की आळंदीत जेवढं पुण्य केलं असेल तेवढं गाडग्यात येऊन बसत. आणि गाडगं फोडलं की त्याचा काय होतो? प्रसाद. आणि तो ज्याच्या तोंडात गेला त्याची इच्छा पूर्ण होते. हे खापर लय चांगलं आहे. हे जर कसली दृष्ट लागत नाही, याला उघडून फक्त कपाळाला लावायला पाहिजे. हे गाडग्याचे तुकडे आहेत ना, पैशाच्या जागी ठेवले ना लय पैसे वाढते, पण तुम्ही तोडून न्यासा ते माझ्या हाताने न्यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी घाटाची पावती घ्यायला पाहिजे. असलं ते चालत ते, कारण ते आम्ही एका डिपार्टमेंटचे आहेत. आता अण्णाभाऊ तुम्ही बसल्यापासून ते माझ्याकडे पाहते आणि मला बोलायला लागले की पानेगावकर काय वेळ लावतो, मला फोडा धरावा. मी म्हणलं अरे सगळ्या महाराष्ट्रातले लोक इथे येऊन बसले, लाखोंची सिस्टीम इथं उभी आहे तुझ्या सेवेला, जरासा आनंद घे ना. तो म्हणला वेळ काय माहिती कशी येईल ती. हा एक गाडगं म्हणलं, मी जर म्हातारीच्या बाजाखाली गेलो असतो तर कळलं तुम्हाला. आता तुम्हाला सांगा कोणतं गाडगं व्हायचं तुम्हाला? दहीहंडीचं व्हायचं का म्हातारीच्या बाजाखालचा? आवाज नाही आला, तिकडे माऊलीपर्यंत आला पाहिजे. दहीहंडीचं का बाजाखालचा? दहीहंडीचं का बाजाखालचा? दहीहंडीचं गाडगं कोणी बी होत नाही. त्याला गळ्यात माळ घालावं लागते, त्याला एकादशी धरावं लागते, त्याला जन्मभर वारी करावं लागते, त्याला ज्ञानेश्वरी वाचावं लागते, त्याला मायबापाची सेवा करावं लागते. ज्याला ज्याला असं असं व्हायचं त्यांनी तसं तसं करा. मग ही झाली कृपा. मग आता एक कोणाच्या हातानं नाही फुटणार. कोणाच्या हातानं कसं फुटेल? हे जेव्हा साहेबांचा हात त्याला लागला
तेव्हा मला सांगा, गाडग सुद्धा म्हणणार जन्माला आलो पण कल्याण झालं. त्याला म्हणतात तुमची आस. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. असे हे ज्ञानेश्वर महाराज दुसरे तिसरे कोणी नसून भगवान विष्णूचा अवतार आहे. जगाला ज्ञान सांगण्यासाठी भगवान श्रीकृष्ण झाले. ज्ञानेश्वरी गाथा गीता सांगितली, जगाला ती कळाली नाही म्हणून त्यांनी परत अवतार घेतला, पुन्हा माऊली झाले आणि ज्ञानेश्वरी गीतेचं जे ज्ञान आहे ते ज्ञानेश्वरीच्या रूपाने जगाच्या समोर मांडले. माऊली हा अवतार आहे आणि तो अज्ञाना लोपलेल्या अज्ञानाला प्रगट करण्यासाठी. लोपले ज्ञान जगी ही तनेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. संपूर्ण इतिहास आपण दरवर्षी ऐकतच असतो. आज समाधी सोहळाच ऐकायचा. ज्ञानोबरायांच्या जीवनातल्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या. माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव लिहिला, चांगदेव 65 लिहिली, हरिपाठ लिहिला आणि पंढरपूरला गेले पांडुरंगाच्या भेटीसाठी. देवाच्या डोळ्याकडे पाहता पाहता ज्ञानोबरायांचं हृदय भरून आलं, डोळे भरून. का माऊलीच्या डोळ्यात पाणी आलं असेल म्हणून जरासे कानुडे पांडुरंग झाले आणि पांडुरंगानं विचारलं, माऊली काय तुमच्या मनामध्ये? गमन कवने दिवशी आरंभिले असं म्हटल्याबरोबर ज्ञानोबरायाच्या तोंडातून पांडुरंगा असं वाटतं आता दिसो नये जना ऐसे करे नारायणा. पांडुरंगा माय बापा, ज्यासाठी मी हा देह धारण केला होता माझ्या कार्याची इतिवृत्त व्यथा झालेली आहे. सगळं समाजाच्या हाती देऊन भागवत धर्माची पताका आता खेळवण्यासाठी मी अखिल महाराष्ट्राचं प्रांगण मोकळं केलेलं आहे. तुमच्या चरणाशी येईन म्हणतो पांडुरंगा. देवालाचा अंगाचा थरकाप होऊ लागला, डोळे भरून आले. ज्ञानदेवा अहो जीव ब्रह्म ऐके ज्ञानाची मांदियाळी घातलीत माऊली तुम्ही. वागवत धर्माची पताका तुम्ही फडफडली. अखिल बहुजन समाजाला तुम्ही एका ठिकाणी आणलं माऊली. तुम्ही जायचं म्हणता? हो पांडुरंगा. जातो मागारा पंढरीनाथा तुझे दर्शन झाले, तुझे दर्शन झाले. जातो मागारा पंढरीनाथा. कार्तिक होते एकादशी त्रयोदशीला. पांडुरंगा तुम्ही या आळंदीला. ज्ञानोबरायाचा आणि पांडुरंगांचा संवाद झाला. ही सर्व मंडळी सिद्धेश्वर सकाळी सकाळी माऊली दुचिंत बसले. निवृत्तीनाथांचा आणि माऊलींचा संवाद सुरू झाला. श्री गुरु तुम्ही मला या विश्वाचं ज्ञान दिलं. हा मानवदेह माझा कृतार्थ केला. हे जीवन अतिशय सुंदर आणि पवित्र आहे. याला आपल्याच हाताने जर ब्रह्माच्या चरणी समर्पित केलं ना, हे फुल अक्षय होतं की सद्गुरुनाथा तुम्हीच मला शिकवलंय ना, मावळवीत विश्वाभासू. तुम्हीच मला शिकवलं ना, जे जे वो शुद्धे. तुम्हीच मला सर्व शिकवलंय ना. मग हे सद्गुरुनाथा मला परवानगी द्या, मी समाधी घेईन असं म्हणतो. निवृत्तीनाथांच्या हृदयावरती दगड पडावा असा भाव झाला. क्षणभर डोक्यामध्ये चमक निघली आणि निवृत्तीनाथ क्षणभर थांबले. जायचं ठरवलंय? हो दादा. तुमच्या हस्ते तुम्ही पावन केलेल्या या देहाचा कृतार्थतेचा क्षण मी अनुभवाचा अशी माझी इच्छा आहे. दादा तुम्ही माझे भाऊ झालात, पण मला तुम्ही वडिलापेक्षाही जास्त जीव लावा. मला जीव ब्रह्म ऐक्याचं सगळं प्रांगण मोकळं करून दिलं. आता माझा कुठेही संदेह राहिला नाही. आता माझ्या मनात कुठली भीती राहिली. या चराचरात भरून उरलेला तुमचा हा शिष्य ज्ञानदेव, तुम्ही त्याला तुमच्या हाताने नाही का व्यवस्थितपणे समाधी सोहळ्याला समर्पित करणार? निवृत्तीनाथ काही बोलू शकले नाही, पण सोपान काका आणि मुक्ताईला काही केल्या राहवलं झालं. निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई आणि माऊली सिद्धबेटामध्ये एकमेकाच्या गळ्यात पडून खूप खूप असे लागले. हे सगळे अद्वैत तत्वज्ञानी होते.
सोहम परब्रह्माचे आवडते अवतारी पुरुष होते. त्यांनी सांगितलं की आपलं कार्य झाल्याच्या नंतर आपण गेलं पाहिजे. मग ताई, ह्या ब्रह्मचित कला आहे. तुम्ही छानपैकी आमची काळजी घेतली, ऊर्जा सांभाळीत असते सगळ्यांना. सोपाना, तुम्ही तर खूपच आमची काळजी घेतली. दादा, तुम्ही तर आमच्या जीवनाचा भ्रम दूर केला आणि आम्हाला ईश्वराच्या चरणाशी बसण्याची पात्रता तयार केली. आणि मग सगळी तयारी सुरू झाली. 3 दिवस, दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी असा हा 4 दिवसाचा कार्यक्रम आळंदीमध्ये साकार झाला. आणि मग हा निरोप गेल्याच्या नंतर सगळ्या महाराष्ट्रातून दिंड्या आल्या. ज्ञानोबरायांनी काय केलं, या जातीचा त्या जातीचा, गरीब श्रीमंत, लहान मोठा सगळे भेदभाव बाजूला करून अवघी वैष्णवांची मांदी एका ठिकाणी आणली होती. माऊलीना माऊली का म्हणतात, एवढं मोठं का म्हणतात? जगात खरं ज्ञान कुणीच सांगू शकत नाही, फक्त आईच सांगू शकते. म्हणून ज्यांच्या हाती ज्ञान होतं त्यांनी समाजाला दूर ठेवलं होतं. ते ज्ञान ज्ञानोबरायाने जेव्हा मोकळं केलं तेव्हा सगळ्या लोकांचं लक्ष आळंदीकडे लागलं. दशमीच्या दिवशी सर्व दिंड्या इथे आल्या. पांडुरंगाचा मग पंढरीचा हा सगळा पोहा इंद्रायणीच्या या पवित्र तीरावरती आला. देवाच्या बरोबर हजारो दिंड्या आल्या. सोपान काका दिंड्या घेऊन पांडुरंगाच्या स्वागताला गेले. पिवळ्या, ढवळ्या, निळ्या, ह्या कपताज कायचे का सांगायचे, तर सर्व जाती धर्माच्या दिंड्या ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्यासाठी आळंदीमध्ये आल्या होत्या. मग दिंडीचं स्वागत झालं, विनेकऱ्यांचं स्वागत झालं. गुरुडावरून पांडुरंग खाली उतरले आणि 727 वर्ष झाले जगाचा मायबाप प्रत्यक्ष मानवी देहात येऊन दिंडी चालू लागले. एवढं भाग्य माझ्या माऊलीचं आहे, माझ्या ज्ञानोबरायांचं आहे. ही पालखी आल्याच्या नंतर पारावरती, पिंपळ पारावरती पांडुरंगाला बसण्यासाठी स्थान दिलं. दशमीच्या संध्याकाळी खूप असं छान कीर्तन झालं. मग सगळी कीर्तनं एकाचं झालं की एकाचं रात्रभर हरिजागर झाला, कीर्तनं झाली. एकादशीच्या दिवशी याच घाटावरती भागीरथी तीर्थानी आणि इंद्रायणीच्या पवित्र पाण्याने आईसाहेब रुक्मिणींनी, सत्यभामानी, आईसाहेब पार्वतींनी, सगळ्या जणींनी ज्ञानेश्वर महाराजाला खूप सुंदर स्नान घातलं. पूर्वेला तोड करून अतिशय सुंदर कोळा देहतो शांत मनाने स्तब्ध चित्ताने सर्व सुख अनुभवत करतात. या ब्रह्माची पूर्ण ताकद, विश्वाची ताकद आईसाहेब रुक्मिणी एका एका तांब्याने ज्ञानदेवा माऊलींचं पाठ ठेवत होते. राही रुक्मिणी, केवढं भाग्य ज्ञानोबरायांचं, असे संत पुन्हा कधी होणार नाहीत. सगळ्या जणांनी स्नान घातलं, अंग हे पूर्ण पुसून काढलं. सुंदर अशा सुगंध द्रव्याने ज्ञानोबरायांच्या देहाचा सुंदर अशा प्रकारचा साज केला. कपाळाला चंदन लावून, डोका टाकून तुळशीच्या पवित्र हळा माळा माऊलींच्या गळ्यामध्ये घातल्या आणि वैष्णवांच्या मांदीच्या गाडीसह एकादशीच्या दिवशी आळंदीला 84 सिद्धांच्या समाध्या आहेत. आळंदी हे गाव पुण्यभूमी, इथले तृण आणि पाषाण देव आहेत. म्हणून ज्ञानोबरायांची सिद्ध बेटातून याच इंद्रायणीच्या काठावरून मग सकाळी 7, 7:15 वाजता आळंदी नगर प्रदक्षिणा सुरू झाली. तेव्हापासून आळंदीचं सगळ्यात मोठं फल काय असेल तर या क्षेत्रात आल्यानंतर नगर प्रदक्षिणा केल्याशिवाय वारी घडत नाही हे आपल्याला माहिती असावं. प्रदक्षिणा करावी लागते. या चौकातून जाऊन त्या चौकातून असं जावं लागतं. मग सगळ्या संतांची दाटी ज्ञानोबरायांच्या पुढे चालली. मग आपसापसात चर्चा करत होते सगळे की असे पहिले माऊली संत आहेत की ज्यांनी कुणात भेद केला नाही, द्वेष केला नाही. जगातलं जेवढं ज्ञान आहे तेवढं आपल्या सगळ्यांना दिलं आणि इथून पुढे हे ज्ञान मानवी जीवनासाठी सुख, समाधान आणि शांतीच आहे. हाच मार्ग सुखाचा आहे, हा समाधानाचा आहे, हा शांतीचा आहे. पण हजारो दिंड्या नगर प्रदक्षिणा करून एकादशीच्या दिवशी हरी जागराचा कार्यक्रम झाला. काल द्वादशीचा कार्यक्रम. द्वादशीच्या दिवशी सत्यभामा, राही, रुक्मिणी ह्या सगळ्या जणी पहाटे 4 वाजल्यापासून कामाला लागल्या. नारा, महात्मा, मांदा, विठा हे सगळे कामाला लागले आणि या सगळ्यांनी षड्रस पक्वान्नाचं जेवण केलं. केळीची पात्र आणली, पिंपळाच्या पाराखाली पंक्ती बसल्या आणि केवढं भाग्य माऊलीचं, जगाचा बाप त्या पंक्तीमध्ये वाढत. ज्ञानेश्वर महाराजाला एका आसनावरती बसवलं. सुंदर असं ताट आईसाहेब रुक्मिणीने तयार केलं आणि एक घास मग सगळ्यांनीच भरवला. जेव्हा माणूस आपल्या बरोबर असतो ना तेव्हाच प्रेम करत जा तुम्ही. तुमची भक्ती सुद्धा इतकी उलटी आहे की गेल्याच्या नंतर नैवेद्य करता, गेल्यानंतर वेळ देता, गेल्यानंतर बसता. म्हणून देवानं ज्ञानोबराच्या चेहऱ्याकडे पाहायचं आणि रुक्मिणीनं एक घास माऊलीच्या मुखामध्ये घालायचा. आठवण यायची मुक्ताबाईला की या समाजाने आम्हाला मांडी सुद्धा नीट खाऊ दिली नाही. एक सणवार कधी आमचा व्यवस्थित झाला नाही. मग आज जगाची मालकी पुरणपोळीचा घास भरत होत्या. गोड गोड अशी कढी, आमटी माऊलीला सगळ्यांनी जेवू घातलं.
सगळ्या ऋषी मुनी गण गंधर्व कोण कोण आले होते. विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्गाहुनी देव करिता ते. मग द्वादशीचा पारण्याचा कार्यक्रम फार सुंदर झाला. दिवसभर सगळ्या चर्चा झाल्या आणि आज त्रयोदशीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला ज्ञानोबरायांना सगळ्यांनी इथेच या घाटावरती आणलं आणि पवित्र असं इंद्रायणीच्या शुद्ध जलाने स्नान करत करत. माझी घड्याळ बंद पडली का? 15 मिनिटं मला घड्याळ द्या. आणि मग माऊलीच्या स्नानाचा सोहळा झाला साहेब. आणि कोणती पूजा केली हो ज्ञानोबरायांनी. तया सत्कर्म ईश्वरा सोकर्म कुसुमांची विरा पूजा केली हो या परा तोषाला. जे कर्म केले होते ते सगळे कर्म पांडुरंगाच्या चरणी समर्पित केले. ही झाली महापूजा. ही पूजा केली. आणि काय दुसरी काय पूजा केली साहेब. ही जी वाणी दिली ईश्वराने परापश्यंती मध्यमा वैखरी. या वाणीनं तुझ्या गुणगान केल्याशिवाय कुणाचं नाव घ्यायचं नाही. ही वाणी समर्पित केली पांडुरंगाच्या चरणाशी ज्ञानोबरायांनी. आणि मग कोणतं फूल आणि फळ वाहिलं ते बी ऐकायचं समाजाने साहेब. माऊली आणि तुकोबरायांनी पांडुरंगाच्या चरणाशी मुक्ता फळ वाहिलं. मुक्ता फळ नावाचं कोणतंही फुल त्रिभुवनात नाही. चरणाशी साधूच्या आला तर मनात शंका ठेवू नका. माऊली सगळं करील असं म्हणून मोकळे व्हा. त्याचं नाव हे मुक्ता फळ. कोणती पूजा केली. पूजा होते मुक्ता फळी. पूजा होते मुक्ता फळी. रसोरिया मंगळी रसोरिया मंगळी मंगळ पूजा होते कृतकर्म अर्पण केल्याच्या नंतर माऊलीच्या दर्शनासाठी जेवढे आले होते त्या सगळ्यांना कर्मातून मुक्त केलं. जेवढे टाळकरी उभे जेवढे ऐकायला उभे यांनी मुक्ता फळ होऊन उभं राहायचं. ही कोणती फळी आहे. ही कोणती फळी आहे. मुक्ता फळी. ही गटाची तटाची फळाची मठाची मंदिराची नाही. ही मुक्ता फळी जी जीवनात मुक्त झालेली लोक अशी फळीची फळी ज्ञानोबरायांनी उभ्या केल्या. वाणी समर्पित केली. सुंदर असा कपडावरती गंध लावला. सगळ्यांना फुलं द्या. सगळ्यांच्या हृदयामध्ये ह्या सगळ्या आठवणी आणा. 727 वर्षापूर्वी झालेला तो प्रसंग डोळ्यासमोर आणा. आणि मी सुद्धा माऊलीची पूजा करतो अशी भावना ठेवा आणि पूजा सुरू करा. मग ज्ञानोबरायांची पूजा झाल्यानंतर प्रत्येकाने ज्ञानोबरायांच्या पायावरती तुळशीचं पान ठेवत. तुळशी मंजळ फुलं. ते कोणते फुलं वाहिले माहितीये का. मुक्त. इथून जाताना म्हणा मी मुक्त झाले जीवन. मला काही राहिलं नाही. कारण मी ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं. काम क्रोध विकार वासना याच्यातून बाजूला पडायचं. आणि अशा सर्व संतांनी मग ती पूजा केली जी तुम्हाला आत्ताही करता येते. घरी गेल्यावरही करता येते. जे कर्म करतात ते कर्म ब्रह्मार्पण केले पाहिजे. माऊलीला अर्पण केले पाहिजे. आणि मग वाद्य सगळी घेतली. दिंड्या पताकांचे भार मिळाले अपार वार करी. आणि मग सगळ्यांचं भजन सुरू झालं. आणि माऊलीला भजनात वाजत गाजत याच घाटाकडून सिद्धेश्वरांच्या दर्शनाकडे घेऊन गेलो. आणि त्या भजनाचा एकच आवाज झाला होता. म्हणून ही एकच टाळी आहे बरं का. एक टाळी म्हणजे सगळं सोडून देणे आणि एकाच भावनेनं इथून पुढं जगणे.
ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हो ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. माऊली 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 करत ज्ञानोबरायांना घेऊन ही सगळी मंडळी सिद्धेश्वरांच्या दर्शनाला गेली. सिद्धेश्वरांच्या चरणाची मानसिक पूजा ज्ञानोबरायांनी केली. सिद्धेश्वराशी संवादही साधला. हे ईश्वरा, सर्वेश्वरा, परमेश्वरा, तू मला दिलेल्या या देहाचं सुंदर दान आज मी तुमच्या चरणाशी समर्पित करतो. आणि म्हणून भगवान निळकंठ सिद्धेश्वर समाधीतून प्रकट झाले. ज्ञानोबरायांचे दोन्ही हात धरून ज्ञानोबरायांना आपल्या हृदयाशी लावलं. मग ज्ञानोबरायांनी भगवान सिद्धेश्वराकडे मागणं मागलं, हे परमेश्वरा, जेव्हा मी पंढरीला जाईन ना, तर तुम्ही मला, मी गेल्याच्या नंतर मला तुम्ही परवानगी दिली पाहिजे. आणि म्हणून आजही आस्तिक नास्तिक लोकाला जर माऊली देव आहे असं पाहायचं असेल तर ज्येष्ठ वद्य अष्टमीच्या दिवशी जेव्हा दिंडी येथून जाते मंदिरातून, तेव्हा भगवान सिद्धेश्वरांचा कळस हालतो, ते त्यांना परवानगी देतात. मग त्यांच्या समोर जो नंदी होता, उठविला नंदी शिवाचा ढवळा, त्या नंदीला बाजूला केलं. आतमध्ये अगोदरच समाधीची जागा अतिशय स्वच्छ करून ठेवली होती. सडा टाकला होता, सुंदर सुंदर अशा रांगोळ्या काढल्या होत्या. बेलपत्र, झेंडूची फुले, विविध प्रकारची शेवंती, जाई, जुई, मोगरा, अशा सगळ्या यांनी समाधीची जागा अशी सुंदरपणे साजवली होती. एक छानपैकी त्या ठिकाणी अग्रासन टाकलं. त्यानंतर पांडुरंगाने एक हात आणि निवृत्तीनाथांनी एक हात, असे दोन्ही हात ज्ञानोबरायांचे. ज्ञानोबराय सगळ्याकडे पाहत होते, मुक्ताबाईकडे पाहत होते. तो प्रसंग खूप भावविभोर आहे. आपण दरवर्षी तो ऐकतोच. त्यात गेल्यानंतर आपल्याला बाहेर पडता येणार नाही. आणि मग ज्ञानेश्वर महाराज हळूहळू असे समाधी स्थळाकडे जाऊ लागले. देव निवृत्ती आणि दरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. अनादी काळापासून असलेल्या आमच्या हृदयातलं ज्ञान ज्यांनी प्रकाशित केलं, अशी आमची माऊली सकळ जनांचा आधार आता यापुढे आपल्याला डोळ्यांना दिसणार नाही. पण प्रत्येकाचं हृदय भरून आलं होतं. ओक्साबोक्सी लोक रडत होते, माऊली 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 असा टाहो सगळीकडे फुटत होता. ज्ञानोबरायांनी दोन्ही हातांनी सगळ्या लोकांना मनापासून नमस्कार केला. तेव्हापासून ही प्रथा, हे दोन्ही हात एका ठिकाणी आले, जगातली सगळी कामं पूर्ण होतात असं आहे. तुकोबारायांनी ते सांगितलं. सगळ्याला नमस्कार केल्याच्या नंतर पांडुरंगाचं दर्शन घेऊन पांडुरंगाने आणि निवृत्तीनाथांनी दोन्ही हात धरले आणि ज्ञानेश्वर महाराज समाधी स्थळावरती आले. समाधी या शब्दाचा अर्थ जाळून घेणे असा होत नाही, मेल्यानंतर काही होणे असं होत नाही. या जगाकडे पाहताना मी आणि जग दुसरं तिसरं नसून ते एकच आहे, अशा सोहम भावाची ही समाधी आहे. तिला सम अधिक आधी असं म्हणतात, असंही करता येईल. या सृष्टीला जगाने पहिल्यांदा मी माझ्या समान आहे विषमता घालून त्या अवस्थेला गेल्याच्या नंतर ही समाधी आहे. म्हणून जगातल्या सगळ्या सिद्धांच्या समाध्या वेगळ्या आहेत आणि ज्ञानेश्वर महाराजांची ही समाधी अलौकिक आहे, कारण ही संजीवन समाधी आहे. तिथे जी ज्ञानेश्वरी आहे ती पुन्हा एकदा मरणाऱ्या माणसाला प्रेरणा देते, जीवन जगणाऱ्याला ऊर्जा देते, ती अमृताच्या सारखं माणसाला अमर करते. म्हणून ही समाधी संजीवन आहे. ज्ञानेश्वरी ही ज्ञानोबरायांची आवडती पण सगळ्यात जास्त प्रेम ज्ञानोबरायांचं ज्ञानेश्वरी. त्या काळी तिला भावार्थ दीपिका असं नाव असायचं. पुढे नंतर ज्ञानेश्वर महाराजांचा काशीमध्ये मोठा सोहळा झाला, त्यानंतर तिला ते ज्ञानेश्वरी हे नाव दिलं गेलं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी समोर ठेवली. नामदेव महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, काही ठराविक माणसं समाधीच्या स्थानी गेली आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी कृतज्ञता व्यक्त केली, देवाच्या डोळ्याकडे पाहिलं. पांडुरंगा कृपा करा की शुद्ध एकादशीला तुमचा मान राहीलच, पण वद्य एकादशीला तुम्ही आळंदीला मान द्या. म्हणून वद्य एकादशीला पांडुरंग आळंदीमध्येच राहतात. देवाने मान हलवली, मोठा मान देऊन टाकला. ही भागीरथी दर्शनासाठी देऊन आणि सगळ्या तीर्थांनी येऊन इथे शरणांगती घेतली. ज्ञानोबरायाला स्नान घालण्यासाठी जगातली सगळी तीर्थ इथं मध्यान्हकाळी असतात. मध्यान्हकाळ 12 वाजत आले होते. कणभर सूर्यही थांबला. लाखो पताका अवतीभोवती आसमंतात फिरकत होत्या. एकच आवाज करत करत ज्ञानोबरायांनी भीममुद्रा लावली, आसन घातलं. हे आसन घातलं, पद्मासन. पद्मासनामध्ये आपल्या कुंडलीला आज्ञा केली आणि मूलाधार चक्रात असलेली आपली शक्ती, ऊर्जा, प्रेरणा
ती स्वाधिष्ठान चक्रामध्ये घेतली. स्वाधिष्ठान या शब्दाचा अर्थ होतो की आता हे विश्वच माझं अधिष्ठान आहे. अशा स्वाधिष्ठान चक्रातून ज्ञानोबराय मणिपूर चक्रामध्ये गेले. मणिपूर चक्रातून कुणालाच बाहेर पडता येत नाही, कारण माणसाचं मन कधीच स्थिर राहत नाही. आपण इथं जरी बसलो तरी एका सेकंदात हजार विचार मनामध्ये येऊन जातात. मग माऊली का म्हणायचं तर म्हणूपूर चक्रात गेल्याच्या नंतर माऊलीने आपल्या शक्ती साधनेने मणिपूर चक्राला चाटूनच घेतलं. त्यांचं मन राहिलं नव्हतं, ते नमन झालं होतं. म्हणून जो नमन करतो त्याचं सुद्धा मन राहत नाही. नमन ही पाया पडण्याची प्रक्रिया नाही, मन संपवण्याची प्रक्रिया आहे. त्या मणिपूर चक्राला चाटून गेल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराज हृदयाकाशामध्ये आले. इथे विशुद्ध नावाचं अनाहत नावाचं चक्र आहे. या अनाहत नावाच्या चक्राला कोणी टच करू शकत नाही बरं का. हे जे प्रेम म्हणतो ना आपण, दिल वगैरे फोटो वगैरे काढतो, तो या हृदयाचाच भाग आहे. हृदयाची जागा इतकी सुकुमार नाजूक आणि इतकी अतिगुह्य आहे. या जागेला स्पर्श कुणालाच करता येत नाही. ही जागा ज्ञानोबरायांनी ह्या संपूर्ण विश्वाला दिली. तुमच्या हृदयात काय तुम्हालाच माहिती आहे, पण ज्ञानोबरायांनी हृदयात काय काय ठेवलं माहिती आहे का? संपूर्ण विश्व ही संपूर्ण सृष्टी, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह भरून. या हृदयाकाशामध्ये विश्वाला स्थापन केल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी, ऊर्जा म्हणजे काय, कधी मन खाली जाणारच नाही. मग विशुद्ध चक्रामध्ये आले. विशुद्ध चक्राचा अर्थ काय होतो? ज्याला जगाकडे पाहताना विषमताच कधी दिसली नाही, अशा विशुद्ध चक्राची फलप्राप्ती असते. तिथूनही ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मनाला बाजूला केलं आणि आज्ञा चक्रात आले. आणि आज्ञा चक्रात आल्याच्या नंतर आपली जी दृष्टी होती ती ऊर्ध्वगामी केली आणि ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद. या ज्ञानी आज्ञा चक्रालाच आज्ञा केली की या सृष्टीमध्ये जो कोणी माझ्या प्रांगणात येईल, जो कोणी दर्शनाला येईल, त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते सहस्रदळ चक्रात गेले इथे. आणि सहस्रदळ चक्रात गेल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी पांडुरंगाच्या डोळ्याकडे पाहिलं आणि देवाला दान मागितलं. देव निवृत्ती आणि दरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. 3.5 पाऊलं टाकली. ज्ञानोबराय समाधी स्थळावरती बसले. ज्ञानेश्वरीला घेतलं, हृदयाला लावलं, समोर कृत ठेवली. भीम मुद्रा निरंजनी लीना, झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. हात जोडले माऊलीनी, पांडुरंगाच्या डोळ्याकडे पाहिलं, निवृत्तीनाथांच्या डोळ्याकडे पाहिलं आणि हळूहळू आपले नेत्र बंद करून घेतली. त्याच वेळेला नामदेव महाराज मोठ्यानं रडले, देवा पाहता काय? अहो आता जगात ज्ञान सांगणारा ज्ञान सूर्य हरपला पांडुरंगा. बाप आमचा ज्ञानेश्वर समाधीस्थ बसला. आणि म्हणून नामदेव महाराज पांडुरंगाच्या गळ्यात पडले आणि सगळे खूप रडायला लागल्याबरोबर नामदेव महाराज काय म्हणाले? नामा म्हणे आता लोपला दीन कर, नामा म्हणे आता लोपला दीन कर, नामा म्हणे आता लोपला दीन कर, नामा म्हणे सगळ्यांनी स्तुती करा. बाप ज्ञानेश्वर, बाप बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ,
बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाला तुका म्हणे भूमंडळी आम्ही बने विरहारी काला वाटू एकमेका जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल बोली नेले पुरे वेडे वाकोडी हे नाही उच्चारिला दे कारमिया तुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी आज करून आरती चक्र पाणी वाळीते पाहता सकाळा पुण्यवंता पुण्य बाळा हो तुका हे टाळी उभा साने जगवळी युगे 28 विटेवरी उभा हा प्रसाद तुम्हाला सगळ्यांना जागेवर मिळणार आहे. गर्दी करू नका प्लीज. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन विनंती करतो, प्रत्येकाला जागेवर प्रसाद मिळणार आहे. पुढे येऊ नका. आरतीमध्ये सहभागी व्हा. आरतीमध्ये प्रसाद अजून हा वाटायला सुरुवात केली नाही. हा संजीवन समाधी सोहळा, संजीवन समाधीला ओढलेला प्रसाद आहे. तुम्हाला सगळ्यांना जागेवर मिळणार आहे. चंद्रभागे मध्ये स्वागताचे करते दर्शन शिवाशी नामदेव जय देव जय देव आरती नागरा कैवाल के साधु संत आरती नागरा लोकले नाल जगी तानती कोणी अवतार पांडुरंग आरती नागराजा कैवाल के साधु संत गदला माझा आरती नागराजा रगळ गुजर बोले विश्वाची केले राम आरती नागराजा कैवल्य तेजा देवी साधु संत आरती नागराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती आरती तुकारामा राघवे सागरात शांतताई कैसे गोवाचे स्वामी सद्गुरु ब्रह्मा दुकासियाने मधुनी रामेश्वरी करणी मस्तक भोविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती आय राघवी रामा आरती तुकारामा घालील लोटांगण मंदिर डोळ्याला पाहिलं रूप तुझे प्रेम आनंद भोजन भावे वाळीला तुमेव माता पिता तुमेव बंधू सखा तुमेव विद्या तुमेव सर्वं देव देव कायेन वाचा करोमि यज्ञं सकलकर्माणि नारायणार्ति समर्पयामि अखिलं विश्वं नारायण कृष्णानुगरं वासुदेव हरे नीलं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा कृष्णा
हेची व्हावी माझी आस जन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून दिसली हरी संत संग सर्व काळ खंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकून दिसली हरी चंद्रभागेचे स्नान मागेची लाल पंढरीचा वार करी वारी चुकून दिसली हरी अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही सत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा या विष्णुदासा भाविकासी नामा मने तया सावे कल्याण राम की ध्यान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखी असो मागणे ते क तुझ प्रती आहे देवी मज पाय पांडुरंगा या संतास नुरवेची मज दे आणि तुझे पाय देवा. तुका मने आता उदार तू होई माझ्या ठेवी पायी संता या संतास नुरवेची मज दे आणि तुझे काही दुभाव देवा श्री अनंता मधुसूदना व्यापका जनार्दना सकळ देवा धीर देवा आनंदा महानुभवा चक्रधरा विश्वंबरा सहस्त्रपादा सहस्त्रकरा कमल नयना कमलापती अवतारका धरित्या क्षिती अगाये सगुणा निर्गुणा वसुदेव देवकी नंदना तुकाला लोटांगणी हेची करीतसे विनवणी सकल देवाधीर देवा आनंदा महानुभवा आता विश्वात्मके देवे दोषावे तसाय दान हे जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे पडो जीवांचे दुरितांचे निर जाओ ईश्वर सूर्य पाहो जो देवांची तो ते लाहो प्राणी जात वर्ष सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मान्यावी अनवरत भूमंडळी ही भेट तुया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे आनव पियुषांचे चंद्रमेचे लांछन आवर्तक जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जना सोय रे होतो त्रिभुवना सर्व सुखी पूर्ण हो निधी लोकी अजिलो आणि पृथ्वी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय हो आवेजी एक मने श्री विश्वेश्वराओ होईल दान बसाओ हे देव रे ज्ञान देवो सुखरा हे देव रे ज्ञान देवो सुखिया हे देव रे ज्ञान देवो सुखिया पाहे प्रसादाची वाट द्यावे देवोनिया देवोनिदायना तुमचे झाले भोजन सवा तुम्हा चिंतन
भक्ती राहिलो ज्ञानदेव जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सूत हनुमान की जय, गोपाल महाराज की जय, प्रयागक्का माता की जय, सरस्वती माता की जय, विशाल भगवान की जय, काशी विश्वनाथ भगवान की जय, महर्षि वेदव्यास भगवान की इंद्रायणी माता की चंद्रभागा माता की पर्वतराज हिमालय की बोलो रे भाई सब संतन की भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे 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 हर हर मित्र हो, समाधीला अर्पण करून जो प्रसाद या ठिकाणी आणलेला आहे तो तुम्हाला जाग्यावर मिळणार आहे. इथं जाग्यावर तुम्ही जाग्यावर बसा, तुमच्यापर्यंत हा प्रसाद येणार आहे. इथं गडबड करून कुणालाही दिला जाणार नाही. या दोनही तीरावर आम्ही प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून अभिवादन. सर्वांनी शांतता संयम राखावा. दोनही तीरावर पलीकडच्या बाजूला बघा प्रसाद वाटणं चालू झालेलं आहे. मी कराड परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो, इथं वाटलं जाणार नाही. आपण सर्वांनी बाजूला आमचे स्वयंसेवक आहेत त्यांच्याकडून प्रसाद घ्या. नुसतं तुम्ही घेऊ नका, घरच्याकरिता सुद्धा प्रसाद आहे घरी नेण्याकरिता. आमच्या